हे पहा, महाकुंभ सुरुवात झाली आणि नवीन नवीन रेकॉर्ड महाकुंभ करत गेला आहे. आता तर महाकुंभाने जवळपास 45 करोडपेक्षा जास्त लोकांनी स्नान केलेलं आहे, असा नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा त्याची चर्चा होते. काय पाकिस्तानमध्ये विचार करते तुम्हाला सांगतो, ऐका लक्षपूर्वक. पाकिस्तानची लोकसंख्या जवळजवळ 22 ते 23 करोडच्या जवळपास आहे आणि महाकुंभामध्ये त्याचे दुप्पट लोक आलेले आहेत अजूनपर्यंत. मग पाकिस्तान मीडिया तेच म्हटलं, पाकिस्तान आपल्या लोकसंख्येच्या जवळजवळ दुप्पट लोकसंख्येला रोज अन्नदान होतं आहे तिथं. तर पाकिस्तानला आश्चर्य वाटतं आहे, रोज अन्नदान होतं आहे, करोडो लोकांना कसं काय शक्य होतं आहे. आपण 22 करोड लोकांना रोज जेवण देऊ शकत नाही आणि ते तर अन्नदान करत आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट लोकांना, म्हणजे 2 पाकिस्तान भरून लोकांना अन्नदान करतायत. कसं काय एवढी ती अरेंजमेंट करतायत. एक पूर्ण शहर 4000 हेक्टरवर तंबूंचं. तर पाकिस्तानला आश्चर्य वाटतं आहे, 1.5 महिन्यासाठी कसं काय एवढं मोठं शहर कुंभ विलेज तयार करून टाकलं. फक्त 1.5 महिन्यासाठी इतकी अरेंजमेंट कसं काय करतायत ते लोक. पाकिस्तानच्या मीडियामध्ये त्याची चर्चा होते, आश्चर्य वाटत आहे त्यांना. पण मागे पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये आर्थिक तंगी आली होती, माहिती असेल तुम्हाला. तेव्हा पोत्याच्या पिठाच्या एका पोत्यासाठी भांडणं व्हायची, खरंच झगडा व्हायच्या, मारामाऱ्या व्हायच्या एका पोत्यासाठी पिठाच्या. तर त्या पाकिस्तानच्या सर्व लोकांना आश्चर्य वाटतं आहे. पाकिस्तानच्या दुप्पटच्या लोकांना रोज अन्नदान रात्रंदिवस कसं काय करतात ते लोक. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात फार मोठ्या संख्येने हिंदू लोक राहतात. त्या हिंदू लोकांनी ॲप्लाय केलं होतं इथं. लगेच 2-3 दिवसातच 68 लोकांना व्हिसा मिळून गेला. 68 तर 70 लोकांचा ग्रुप येतो, आला इथं, स्नान केलं, आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितलं आता आम्हाला आपल्या लोकांमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये आल्यासारखं वाटतं आहे. काही लोक थांबले, काही संगमवर स्नान घेतलं आणि गेले. 2 दिवसात कारवाई झाली. त्याच्यामुळे हिंदूंना सुद्धा त्याच्या पाकिस्तानातले का असेना पण त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल, हिंदू संस्कृतीबद्दल विसरले नाही येत, अजून ते विसरले नाही आहेत. ते पाकिस्तानात राहून त्यांना आदर आहे, प्रेम आहे, येतात ते आठवणी त्यांना आपल्या हिंदू संस्कृतीची राहील आणि कायम राहील आठवण. एक मनुष्य तर म्हणे, मी लहान होतो 8 वर्षाचे तेव्हा आलोय आणि आता रिटायर व्हायला आलो तरी आलोय कुंभ. ते जे वातावरण आहे, तीच भक्ती आहे, तेच प्रेम आहे. आता बघा, कुंभमेळ्यामध्ये अजून तुम्हाला काही वैशिष्ट्य सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. 4000 हेक्टर एवढं मोठं क्षेत्रफळ आहे, त्याच्यावर एक कुंभ विलेज आहे. याच्या अगोदर अजून एवढ्या मोठ्या जागेवर कुंभमेळा झालाच नव्हता. पहिल्यांदा इतक्या मोठ्या जागेवर कुंभमेळा आहे. जवळजवळ 1.5 लाखपेक्षा जास्त टॉयलेट आहे, तंबू आहे तिथं. 1.5 लाखपेक्षा जास्त एवढे मोठे टॉयलेट, बायो टॉयलेट म्हणतात, तंबू आहेत तिथं. जवळजवळ 3000च्या जवळपास CCTV कॅमेरे, ड्रोन आहे, नेवल ड्रोन, पाण्यात चालणारे ड्रोन, आकाशात चालणारे ड्रोन, याच्याद्वारे ते कुणी येतं आहे का त्याची निरीक्षण केलं जात आहे. कित्येक देशामधले, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, इटली, चीन, मलेशिया, कित्येक देश सांगू तुम्हाला. तर ते लोक येत आहेत, एवढं पाहत आहेत आणि आश्चर्यचकितून वापस जात आहेत. ते एवढं कसं काय 1.5-2 महिन्यासाठी इतकं तयार केलं. शांतता, स्वच्छता, सुव्यवस्था आहे सर्वीकडे, कुठं काही गोंधळ काही नाही, इतकी गर्दी असून सुद्धा. तर ते लोकसुद्धा नाव काढतायत, ते लोकसुद्धा संगमवर स्नान करून जात आहेत. तर ती जी आहे आपली भारतीय संस्कृती, तिचं महात्म्य, तिचं महत्त्व, की आज जगात मोठमोठे जे इकॉनॉमिक्स टाईम आहे, द डॉन आहे, अशी मोठमोठी वृत्तपत्रे किंवा मोठमोठे ऑनलाईन काही मीडिया असतील, प्रत्येकाने दखल घेतली. गार्डियन आहे, अमेरिका वगैरे सर्व देशांमध्ये याचे वृत्त चालू आहे. आपल्या बातम्या येतात, महाकुंभाच्या सर्व देशांमध्ये बातम्या येत आहेत. तर आपण ही चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यांना समजू द्या. तर पाकिस्तानला सुद्धा आश्चर्य करावं लागतं आहे आपल्या मॅनेजमेंटवर, आश्चर्य वाटतं आहे त्यांना. तर इतकं कसं काय अरेंजमेंट केलं, इतक्या लोकांना कसं खाऊ घालतात ते. फ्री 24 तास, फुकट 24 तास. करा शेअर, जास्तीत जास्त चांगली माहिती. धन्यवाद.